हाय गाईज, आज बनवू आपण कडगीची भाजी. त्या दिवशी राहिलेली ना कडगी, तीच आहे ही. आपण एकदा फोडी बनवली, एकदा भजी, आता भाजी बनवूया. आणि ती कशी बनवतात ते बघूया, आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. अशी कापून ठेवलीत ना एकदम तशीच्या तशी फ्रेश राहते, ती खराब होत नाही. 4-5 दिवस राहते. आता आपण हिला कट करून घेऊया. बटाट्याच्या काचऱ्या करतो ना तसे करून घ्यायचं. ही कडगी तयार आहे, अशी कवळी नाहीये. अशा प्रकारे आपण ती सर्व राहिली ती कापून घेऊया, हे कट करून घेऊया. हे बघा, इथे आता आपण कट करून धुवून घेतलेलं आहे मस्तपैकी कडगीला. आता इथे आपण कढई तापवा ठेवलेली आहे, आपण तेल टाकतो गरम करायला. गॅस वाढवतो, कमी आहे ना तर एकदम. आता आपण त्यात टाकली आहे मोहरी. आता मोहरीला आपण तडून देऊया. आता आपण त्यात टाकणार आहोत जिरं. आता आपण त्यात टाकले जिरं. मग आपण त्यात टाकूया हिंग थोडंसं. मग टाकूया त्यात आपण थोडीशी हळद आणि हिरवी मिरची. आता आपण त्यात टाकूया कडगी. धुवून घेतले, कडगी गेलेली आत. आता आपण एकत्र करून घेऊया तिला. त्याला आपण शिजून घ्यायचे, पण 2-3 मिनिटांनी. 2 मिनिटांनी झाकण काढूया. झाकण काढू. आता आपण इथे डिश काढून घेऊया वरची. 2 मिनिटं झाले. तर झाकण ठेवूया. तर शिजेपर्यंत मध्ये मध्ये बघू. आता आपण ह्याला रेडी होऊन घेऊया. बटाट्याचे काचरे कसे करतो तसेच शिजले. मीठ घालूया, चवीनुसार मीठ टाकूया. आणि थोडंसं ओलं खोबरं भरून. आता आपण एकत्र करूया. ही सुकी भाजी.
अगदी खूपच सुकी वाटत असेल तुम्हाला ना, तर वरून थोडंसं पाणी मारलं तरी चालेल. असं तर खोबऱ्यात मीठ घातले ना आपण, 1 मिनिट झाकून ठेवूया. इथे आपण डिश काढून घेऊया. इथे आपली भाजी, इथे तर आपल्या कडगीची सुकी भाजी अशी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि काढते. सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.